मित्रांनो, आपल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरामध्ये एक तळघर सापडलेलं आहे। त्या तळघरामध्ये पुरातन देवाच्या मूर्ती सापडल्या आहेत। मित्रांनो, हे भुयार कानोपात्रा ते लक्ष्मी मंदिर या परिसरामध्ये सापडलं आहे। तर चला जाणून घेऊयात यामागील संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या तळघरात उघडणार का काही रहस्य, चला तर जाणून घेऊयात। मित्रांनो, मंदिराच्या संवर्धनाच्या कामाच्या दरम्यान हे तळघर भाविकांना दिसलं आहे। मित्रांनो, हे तळघर सापडल्याने भाविकांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मित्रांनो, आषाढी वारीनिमित्त मंदिराचं संवर्धन चालू असताना हनुमान दरवाजाखाली एक दगड खचलेला काढला, त्याखाली हे तळघर सापडलेलं आहे। मित्रांनो, पुरातन खात्याच्या माहितीनुसार या तळघराची खोली सुमारे 7 ते 8 फूट एवढी आहे। खाली तळघरात अंधार असल्यामुळे हा अंदाज लावलेला आहे। मित्रांनो, या तळघरात 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारच्या दगडी मूर्ती आढळून आलेल्या आहेत। मूर्तीबरोबरच काही नाणीही या तळघरातून सापडलेली आहेत। मित्रांनो, या मंदिरात 3 फुटी व्यंकटेश मूर्ती सापडली आहे व त्या मूर्तीवर पुरातत्व खात्यातून संशोधन सुरू आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हीच आहे का विठ्ठलाची खरी मूर्ती? ही मूर्ती आषाढी वारीच्या आधीच का सापडली असावी, असे अनेक प्रश्न वारकऱ्यांच्या मनात आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या तळघराबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत रामकृष्ण हरी मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।